डोळे बंद कर आणि स्वतःला एक प्रश्न विचार. तू खरोखर आनंदी आहेस का? की फक्त परिस्थितीशी जुळवून घेतोयस? तुला कधी असं वाटतं का, की पैसा तुझ्यापासून दूर पळतोय? तू कितीही कष्ट केले, तरी हातात काहीच उरत नाही? थांब, आज स्वामी समर्थ तुझ्याशी बोलणार आहेत. हा व्हिडिओ म्हणजे योगायोग नाही, तर हा स्वामींनी तुझ्यासाठीच पाठवलेला संकेत आहे. एक सामान्य माणूस सकाळी उठतो, कामाला जातो, दिवसभर मेहनत करतो, पण संध्याकाळी तोच प्रश्न, आज काय मिळालं? पगार येतो, पण EMI वाटपात असतात. स्वप्न असतात, पण परिस्थिती त्यांना थांबवते. आणि मग तो देवाकडे बघतो आणि म्हणतो, स्वामी, माझं काहीतरी करा. चल, आज तुला एक गोष्ट सांगतो. एक गाव होतं, शांत, साधं. तिथे एक माणूस राहत होता. त्याचं नाव होतं सुरेश. सुरेशकडे सगळं होतं, फक्त पैसा नव्हता. तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसायचा आणि म्हणायचा, स्वामी, मला मदत करा. आणि एक दिवस त्याला संधी मिळाली. एक माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला, सुरेश, माझ्यासोबत काम करशील का? पण सुरेश म्हणाला, हे काम माझ्यासाठी नाही. काही दिवसांनी त्याला दुसरी संधी मिळाली, एक छोटा व्यवसाय करण्याची. पण तो घाबरला. तो म्हणाला, मी व्यवसाय तर सुरू करेल, पण जर व्यवसाय चाललाच नाही, मला जर अपयश आलं तर काय? आणि त्याने तीही संधी सोडली. पुढे काही महिन्यांनी त्याने पाहिलं, ज्या संधी त्याने सोडल्या आणि ज्या संधींचा त्या लोकांनी स्वीकार केला, ते लोक पुढे गेलीत. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वामींना म्हणाला, स्वामी, तुम्ही मला मदत का केली नाही? आणि आतून आवाज आला, मी तुला 2 वेळा मदत केली, पण तू ती मदत ओळखू शकला नाहीस. तू त्या दोन्ही संधी सोडून दिल्यास. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्याला थेट पैसे देत नाही, तर ते आपल्याला दिशा देतात, संकेत देतात आणि संधी देतात. पण आपण काय करतो? आपण भीती बाळगतो, आळस करतो, विनाकारण शंका घेतो. आपण म्हणतो, ही वेळ योग्य नाही. पण सत्य काय आहे? योग्य वेळ कधीच येत नाही. प्रत्येक वेळेला योग्य वेळ बनवावं लागतं. आता दुसरी गोष्ट आहे. एक महिला होती, तिचं नाव होतं अंजली. घरात कर्ज, वाईट परिस्थिती. पण एक दिवस तिने ठरवलं, मी थांबणार नाही. आणि तिला एक छोटा आयडिया मिळाला. लोक म्हणाले, हे चालणार नाही. नातेवाईक म्हणाले, हे करू नकोस. पण तिने ऐकले नाही. तिने सुरुवात केली. आणि आज तीच लोक तिच्याकडून शिकतात. का? कारण तिने स्वामींनी दिलेले संकेत ओळखले. स्वामी आपल्याला 5 प्रकारे संकेत देतात. पहिला संकेत आहे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय? तर तुमच्या आयुष्यातील एनर्जी बदलणं. दुसरा संकेत आहे विचार नियंत्रण. तुम्ही जो विचार करताय तसंच तुमचं आयुष्य बनतं. तेव्हा विचार नेहमी सकारात्मक ठेवा. तिसरा आहे संधीची पकड. आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या संधी येत राहतात. त्या संधी ओळखायला शिका आणि संधी पकडायला शिका. त्याने आयुष्यामध्ये मोठे बदल होतात. तिसरा आहे कृती. स्वामी सांगतात, फक्त प्रार्थना पुरेशी नाही, प्रार्थनेला कृतीची जोड हवी. तुम्ही योग्य ती कृती केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील, चांगले बदल घडतील. आणि 5वा आहे दान. तुम्ही जे दान देताय तेच तुम्हाला अनेक पटीने परत येऊन मिळतं. तुम्ही चांगलं करा, तुमचंही चांगलं होईल.
आज तू हा व्हिडिओ बघतो आहेस, हा केवळ योगायोग नाही, हा स्वामींनी तुला दिलेला संकेत आहे. स्वामी तुला सांगत आहेत, उठ, जागा हो आणि संधी ओळख. जर तुला वाटत असेल हा संदेश तुझ्यासाठी आहे, तर कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ अशा गरजवंताला शेअर कर की ज्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आयुष्य बदलून जाईल. कारण दुसऱ्याचं आयुष्य बदललं तर तुझंही आयुष्य बदलेल. श्री स्वामी समर्थ.